नमस्कार, हॅलो आणि वेलकम. मराठी मूड रिॲक्टच्या एपिसोड नंबर 8 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या हॉरर कॉमेडीचा वेवच चालू आहे म्हणा. स्त्री सिनेमा आल्यापासून सगळ्या सिनेमा सगळ्या भाषांमध्ये बॅक टू बॅक बॅक टू बॅक हॉरर कॉमेडी किंवा हॉरर हे जॉनरचे सिनेमे येतातच आहेत. आता मराठीमध्ये खूप क्युरिओसिटी जनरेट करणारा ट्रेलर जारण नावाच्या सिनेमाचा आलाय. त्याचा ट्रेलर लॉन्चचा व्हिडिओ आम्ही कव्हर केला आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद पण मिळालाय. तर ट्रेलर लॉन्चच्या वेळेला ज्या काही गमती जमती झाल्या, जे काही झालंय, आमच्या टीमने कव्हर केलाय. तो ट्रेलर लॉन्चचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा. आता आपण पहिले तर स्वागत करूया आपल्या पॅनलचं. नमस्ते प्रदीप, सारंग, रेशम आणि गोवर्धन. कसा आहे तुमचा सगळ्यांचा मूड? मस्त एकदम मस्त. मस्त. चलो, व्हेरी गुड. तर आपण वेळ न घालवता पटकन आधी ट्रेलर बघून घेऊया आणि मग आपण आपल्या रिॲक्ट कडे जाऊया. दृष्टमिष्ट पापे चांडाळाची, हुताखेताची, आलेल्या गेलेल्याची, घरातल्याची, दारातल्याची, पारोशा केराची दृष्ट चुलीत पडो. एक एक करून सोडून गेले सगळे. ओकाबोका झाला वाडा, अंगावर येतो. म्हणजे मला माहिती आहे हा माझा वाडा आहे. वाटतं पुन्हा तसंच झालं तर. भीतीच कशाला? एकदा का मी आत पाऊल टाकले ना की मग माझ्या हातात काहीच राहत नाही. आपण तो याग परत करून घ्यायचा का घरात? साई, तू इथे काय करते बाळा? बाबा, आम्हाला कोण सापडलं बघितलं का? किती गोड आहे ना. असं म्हणतात की प्लॅनचेटवर बोलावलेले आत्मे परत जातच नाहीत. या निव्वळ अंधश्रद्धा आहेत. ज्याचं जळतं त्याला कळतं. लहानपणी ना माझ्यावर जारण केलं होतं. सभोवतालच्या वातावरणातील आत्म्यांनो, आम्ही तुम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो आहोत. तुम्ही या. राधाचं हे असं किती दिवस चालणार हो? आणि तिला स्वतःलाही यातून तिची रियालिटी ठाऊक आहेच की. आपल्या वाड्यात ती भाडेकरू बाई होती, तिने राधावर चारण केलं होतं. जिंदगी ना एक दिस पण चांगला दाखायला मिळणार नाही. सगळे मंत्रही अघोर विद्येने घातपात करण्याचे. काय चाललंय हे सगळं? तुझा जारणावर विश्वास आहे? जारण म्हणजे जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक. आज जूनला रिलीज होणारा सिनेमा जारण. तर सुरू करूया. काय आहे तुमची फर्स्ट रिॲक्शन या व्हिडिओला बघून, रेशम? मला आवडला. मला हॉरर जॉनर मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण बोललेले, मला खूप आवडतो. आणि मला ट्रेलर आवडला खूप. पिक्चरही बघायला नक्कीच आवडेल. ओके, प्रदीप? सुपर. ओके, गोवर्धन? हा, मला हॉरर व्हिडिओ आवडत नाहीत बघायला, म्हणजे मूवी वगैरे ते. पण आताचं हे ट्रेलर बघून मला खरंच आवडला. मला छान वाटला. सारंग? कमाल कमाल झालाय ट्रेलर. म्हणजे पिक्चर एक वेगळ्या लेवलचा असेल ह्याची शाश्वती देता येते. चल, व्हेरी गुड. म्हणजे ऑडियन्स साठी काहीतरी आहे. बाय द वे, मराठी पिक्चर सध्या चांगले चालू आहेत, आता थांबायचं नाही. आणि गुलकंद हे सिनेमे गुलकंद. थिएटरमध्ये आहे, 3 आठवडे झाले. हो, मराठी सिनेमाचे थोडे दिवस परत बदलत आहेत असं दिसतंय. त्यात जारण हा सिनेमा आलाय. तर चला, फटाफट मला तुमच्याकडून सांगा की काय आहे, काय स्टोरी कळली तुम्हाला याची? कोणी पण बोलू शकतं, पहिलं ओव्हरलॅप नका करू. हा, स्टोरी मस्त आहे. सगळ्यात पहिले तर हॉरर मूवीज मला खूप आवडतात. म्हणजे पर्सनली माझं मत सांगतो मी, मला प्रचंड आवडतात हॉरर मूवीज. आणि अमृता सुभाष ॲज युजल आउटस्टँडिंग ॲक्ट्रेस आहे. त्याच्यामुळे हा इथेच आपण बघू शकतो फर्स्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बाकीच्या हॉररमध्ये जो काही थ्रिलरपणा असतो जो आपण बघतो,
हॉरर कॉमेडीच्या नावाखाली जो थ्रिलरपणा असतो ना, तो नाहीये या सिनेमामध्ये. म्हणजे सिरियसली विषय हाताळलाय. आता प्लॅनचेट आपण खूप वेळा ऐकलंय, प्लॅनचेट या सगळ्या गोष्टीबद्दल, पण प्लॅनचेटचा हा विषय याच्या आधी खूप लोकांनी हाताळून सुद्धा हा विषय त्यांनी वेगळ्या पद्धतीने हाताळलाय आणि मस्त प्रेझेंट केलाय, अत्यंत छान पद्धतीने मांडलाय. बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं आहे, डायलॉग्स चांगले आहेत आणि ऍक्टर, सगळेच ऍक्टर चांगले आहेत, वेल नोन आहेत, आपल्याला माहिती आहेत. आणि वेल नोन असताना सुद्धा त्यांनी आधीचा कुठला प्रभाव न हे करता स्वतःच एक प्रत वेगळं काहीतरी याच्यामध्ये दाखवलंय. मस्त थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे हा सिनेमा. मला असं वाटतं की एक वाडा दाखवलेला आहे, जो वाड्या म्हणजे तो अमृता सुभाषांचा आहे. त्याच्यामध्ये त्यांचं कॅरेक्टर राधा हे कॅरेक्टर दाखवलंय त्यांचं आहे, आणि त्या वाड्यामध्ये त्यांच्या आठवणी आहेत. तस त्या पुन्हा एकदा त्या वाड्यामध्ये प्रवेश करतात, जे डायलॉग दाखवला आलाय की मी त्या वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा तेच घडेल वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी, ते काय घडेल नेमकं, जारण काय आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. ट्रेलर पाहून तर हेच कळतंय. आणि अनिता दाते यांचीही अनिता दाते यांचं जे काही कॅरेक्टर दाखवलंय तेही खूप जबरदस्त कॅरेक्टर वाटतंय मला. तर 3 ऍक्टर तर जबरदस्त आहेत. किशोर कदम हे आहेत त्याच्यामध्ये, अमृता सुभाष, अनिता दाते हे बेस्ट ऍक्टर मला तरी, असं माझे तरी फेवरेट आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी मूवी हा, म्हणजे त्यामुळे तरी मूवी बेस्टच होईल असं वाटतं मला. मला तर खूपच म्हणजे खूप जास्तच आवडला. म्हणजे एखादा ट्रेलर कसा असावा त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे अगदी सगळी स्टोरी न सांगताही त्या लोकांनी जी क्युरिओसिटी निर्माण केली आहे ते खूपच कमाल आहे. आणि त्याचबरोबर तर अर्धी लढाई तर त्यांनी कास्टिंग मध्येच जिंकली आहे. अमृता सुभाष, अनिता दाते, किशोर कदम, राजन भिसे आणि धनंजय सरदेशपांडे वगैरे. सो ह्यांचे परफॉर्मन्सेस बघायला तर खूप धमाल येणारच आहेत. त्याचबरोबर एव्ही प्रफुल्लचंद्र यांचं म्युझिक असल्यामुळे एक अप्पर लेवल सिनेमा जाईल असं तरी मला वाटतं. त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफी आणि लाइटिंग सुद्धा कमाल झाली. म्हणजे खूपच आवडला मला. मला पण आवडला. आणि सांगायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये एका कुटुंबाची गोष्ट सांगितली त्यामध्ये, म्हणजे झालेल्या गोष्टी आहेत. एका लहान मुलींच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जारण झालं होतं या गोष्टीनुसार, आणि परत नंतर मोठ्यापणी पण तेच परत एकदा घडतंय अशा स्टोरी काही दिसत होते. त्यात म्युझिक एकदम परफेक्टली घेतलेलं आहे, जसं की वाटतं अरे बापरे काय खतरनाक, आता पुढं काय होतंय, पुढं काय होतंय, म्हणजे जरा भीतीवाणी वगैरे थोडंसं वाटतं त्यामध्ये. आणि त्यामध्ये एक कॅरेक्टर आहे ते गंगू, गंगू या गंगूटी असं काहीतरी आहे. गंगोटी. गंगोटी, बरोबर, गंगोटी. त्यामध्ये जी भाषा वापरली ना, ती भाषा मला वाटतं की आयरणी भाषा आहे असं वाटतं ते. म्हणजे ऐकण्यात आहे मी, पण आयरणी आहे की नाही मला एक्झॅक्टली नाही माहिती. पण हा आयरणी ही, हा आयरणी भाषा वापरली. म्हणजे ह्याच्यामध्ये आहे ना की गंगोटीने जे ऍक्टिंग केली आहे, जे कॅरेक्टर केले त्यांनी, म्हणजे नाव घेतलं पाहिजे त्या व्यक्तीचं की खरंच ती खूप चांगली ऍक्टिंग केली असं पिक्चर म्हणजे ट्रेलर नुसार तर दिसतंय सध्याला. छान वाटलं मला. हा, छान वाटलं. आपण जो ट्रेलरचा जो व्हिडिओ, त्यांचा जो ट्रेलर आपण कव्हर केला होता ना, तो व्हिडिओ मी पूर्ण बघितला. आपण एडिट केलेला व्हिडिओ पूर्ण बघितला. त्याच्यामध्ये हे आता तुम्ही जे बोललात ना की अहिराणीचे डायलॉग्स, अहिराणीचे डायलॉग्स, मूळ डायलॉग्स अहिराणी नाहीयेत, मूळ डायलॉग मराठीच आहेत. पण अनिता यांनी ते स्वतः त्यात क्रिएशन देऊन ते सगळं केलेलं आहे त्यांनी. त्यामुळं खरंच सुपर मस्त केलं त्यांनी. कुठल्या प्रदेशाची भाषा ही अहिराणी, म्हणजे महाराष्ट्राचे जळगाव साईडची. अच्छा. आणि ही स्टोरी कोकणातली आहे. तर मे बी ही कदाचित शेजारीण किंवा त्यांचं काय भाडे करू का शेजारीण असं काहीतरी म्हटलंय ना, तर ती कदाचित ही बाई दाखवली आहे. म्हणजे अनिता यांनी जे पात्र त्यांच्या वाड्यात भाडोत्री म्हणून असते पूर्वी राहायला. खूप जुनं याच्यामध्ये. नाईस नाईस. जसं तुम्ही 2-3 लोक बोललात की म्युझिक चांगलं आहे आणि हॉरर सिनेमाचं एक खूप इम्पॉर्टंट, जेवढं चांगलं अभिनय तेवढंच चांगलं म्युझिक हे लागतंच हॉरर साठी. ह्याचं म्युझिक दिलं एव्ही प्रफुल्लचंद्र यांनी. करेक्ट. हो. तुम्हाला त्यांचं कुठलं गाणं आठवतंय का जे हिट झालेलं? मला गाणं आठवण्यापेक्षा जय मल्हारची गाणी आहेत. खूप ट्रेंड झालं होतं गाणं. आणि रात्रीच खेळ चालीचे पण म्युझिक त्यानेच केलेलं, तर ते खूप आवडायचं मला. पाचोळा सैरा वैरा, ते गाणं
मला खूप आवडतं, ते त्यांचं आठवतं. एक व्हायरल झालेलं गाणं ते होतं, कुंडी लगाली सय्या. अच्छा, ते त्यांचं गाणं आहे का? हा. ओके. ओके. तर ते अजून ते जारण मधलं जे नाव दिलंय ना जारण म्हणून, त्या आहट सारखी फिलिंग येत होती. मध्ये एक पहिला येत होतं ना सिरियल आहट नावाची हॉरर, ते तशासारखं वाटायचं. ते त्याला ते जेव्हा टायटल येतं ना, मी म्हणत अरे आहट आठवलं एकदमच, म्हणजे त्या फॉन्ट नुसार, म्हणजे छान घेतलंय. चालेल. कुठली एक गोष्ट आता जी तुम्हाला वाटते स्टँड आउट होती, पूर्ण म्हणजे परफॉर्मन्स भारी होते, म्युझिक भारी होतं, पण एक कुठली तरी गोष्ट जी तुम्हाला वाटते यार ही तर लक्षात राहील का, ही एक गोष्ट आहे ज्याच्यासाठी हा सिनेमा मला बघायचाच आहे. ऑडियन्स पण आम्हाला उत्तर देऊ शकते कमेंटमध्ये, पण येस प्रदीप. अनिता दातेची ऍक्टिंग ओके. आणि अमृता सुभाष पण, म्हणजे दोघींचं पण, म्हणजे तुम्ही एकच बोललात म्हणून मी सांगतो की ह्या दोघींची ऍक्टिंग. हा, सी आपण एक जेव्हा म्हणतो याचा अर्थ बाकी काही कमी आहेत का हे नाही, पण कमी नाहीच आहेत. एक्झॅक्टली आउटस्टँडिंग जर आपण बोललो की कुठली गोष्ट सगळ्यात जास्त फोकस होते तर ह्या दोघींची ऍक्टिंग, आणि दोघींवरतीच ऍक्च्युली पूर्ण सिनेमा फोकस झालेला आहे. बाकीचे कलाकार तर आहेत चांगलेच आहेत, वादच नाही, पण ही यांची ऍक्टिंग परफेक्ट आहे. रेशम. अमृता सुभाष त्यांचा ते ठळक दिसतात त्याच्यामध्ये, म्हणजे अनिता दाते तर आहेतच, पण त्याच्याही पेक्षा मला वाटतं अमृता सुभाष, त्यांचं प्रत्येक सिरियल म्हणजे जे काही त्यांनी चित्रपट केले ते मस्त आहेत. आणि दुसरं तर हॉरर चित्रपट. आणि मला खरं तर ना त्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो की ह्या सगळे वशीकरण किंवा जारण वगैरे हे सगळे प्रकार असतात की नसतात, कारण की मी अनुभव नाही घेतलाय, पण मी बऱ्याच लोकांकडून किशोर कदमांचा एक डायलॉग आहे, या अंधश्रद्धा आहेत. अगदी स्पष्ट डायलॉग आहे त्यांचा. पण काही लोकांबरोबर घडतात या गोष्टी. नाही, काही लोकांबरोबर घडतात. काही अंधश्रद्धा असो, काही असो, गेले 2 वर्ष ह्याच गोष्टीवर सिनेमे बॅक टू बॅक बनतायत, तर त्याचं कमर्शियली तर गोष्टी कामात येत आहेत. रियालिटीमध्ये असतील का नसतील, म्हणजे फार माधवनचा हिंदीमध्ये वशीकरण पिक्चर तो ह्याच्यावरच आलेला, माधवन आणि सैफ अली खान, स्त्री 2, भूतनी, केवढे तरी सिनेमे येत आहेत. तर ते आहेत की नाही माहित नाही, पण त्याच्यावर सिनेमे तर होतात. पण आम्ही तिथे ट्रेलर लॉन्चला गेलेलो, तिथेही मी असं काही लोकांबरोबर गप्पा मारल्या की म्हणजे हे नक्की खरं असतं का, तर काही लोकांना आलेत अनुभव, हे म्हणजे आहेत असं की काही लोकांचं मत आहे का की हा हे खरं असतं, आमच्या बरोबर घडलेलं आहे सगळ्या गोष्टी. तर पण ऑडियन्सना विचारूया, जर तुमच्यापैकी कोणाला असं काहीही एक्सपिरियन्स आला आहे तर आमच्या बरोबर शेअर करा. जर तुम्हाला खूप सांगण्यासारखा पण एक्सपिरियन्स असेल तर आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा ऑनलाईन पॉडकास्ट पण करू शकतो आणि त्यांचा एक्सपिरियन्स मराठी मूड चॅनलवर टाकू शकतो. येस. गोवर्धन सारंग, काय आहे तुमच्यासाठी ती स्टँड आउट गोष्ट अनिता दाते आणि अमृता सुभाष सोडून? नाही, मला स्टोरी आवडली आहे, त्याच्यामुळे मी बघायला जाईन. आणि सिनेमॅटोग्राफी पण छान केलेलं त्यामध्ये. नाही, मला ना ह्या डायलॉग वरती मला ना आता तुम्हाला बरोबर पकडायचं. तुम्ही प्रत्येक रिॲक्टला हाच डायलॉग असतो, मी हा सिनेमा बघणार आहे. याच्या आधीचे जेवढे रिॲक्शन झालेले आहेत त्यातले किती सिनेमे बघितले? मला जायचंय, मला बघायचंय, मी बघणार. अच्छा. हा, मग तुम्ही कधी बघितलात का, म्हणजे तुम्हाला अगदी झापूक झुपूक पासून ते माझी प्रार्थना पासून सिनेमा झाले थिएटर मध्ये माझी प्रार्थना तर तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघायला हवा होता, बघितलं का? हा बरोबर आहे, त्याची एवढी प्रशंसा केली होती. हा, पण त्यावेळी काय झालं, पिक्चर झाला कॅन्सल त्या थिएटर मध्ये. हो, मराठी पिक्चर मध्ये. अरे पण महाराष्ट्रभरात किती थिएटर आहे, तो मुंबईत किती थिएटर आहे, कुठे जाऊ शकला बरोबर. एक शो कॅन्सल झाला, दुसऱ्या दिवशी जायचं, शनिवार रविवारी आम्ही आमचं शेड्यूल असते ना, त्यावेळी कुठं जायचंय त्यावेळी कुठे नाही, वेळ दिलेला सिनेमा बघायचा असतो ना, तो कुठे जाऊन कसाही बघतो आपण. मोबाईलवर बघायला हवा होताच. जर गोवर्धननी हा सिनेमा नाही बघितला तर गोवर्धनवर आपण जारण करूया. आणि गेलो तर जाऊन आलो, रेशमवर सरांना सोडून बाकीच्यावर जारण होईल माझ्यावर. माझ्यावर का? बरं. बेस्ट फ्रेंड. तुम्हाला काय अनुभव असतील ना? नाही, मला काय नाही, मी दररोज बघतो तर काय म्हणतात ठीक आहे.
पटकन पटकन जसं प्रदीप बोलला तसं कुठला डायलॉग किंवा लाईन या ट्रेलर मध्ये जी लक्षात राहिली जी राहिली तुमच्या बरोबर, एक जसं प्रदीप बोलला की वाटोळ होईल वाटोळ, ते डायलॉग आहे सर, वाटोळ होईल वाटोळ, खतरनाक डायलॉग आहे ते, अजून लक्षात राहते ते. ओके. चारण म्हणजे ब्लॅक, मलाही तोच लक्षात राहिलाय. काय वाटोळ होई जाईल, वाटोळा होई जाईल. रेशम काय बोल, तुला कुठला लक्षात राहिला? ते लास्ट सांगितले ना, जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक. मला असं वाटत होतं त्यांनी अर्थ नव्हता सांगायला हवा ट्रेलर मध्ये तरी. अरे मग लोकांना बघायला सगळे तो मग तेच सर इंटरेस्टिंग, ते इंटरेस्टिंग राहिलं असतं ना सर, की जारणचं म्हणजे काय हा प्रश्न पडला असता. बऱ्याच लोकांना नाही माहिती जारण म्हणजे काय नेमकं. उलट जारण म्हणजे काय हे सांगितल्यामुळे अजून क्युरिओसिटी निर्माण होते. माझं मत असं आहे स्पष्ट की नाही, मला पण माहिती नव्हतं जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे म्हणून. मला पण आता या ट्रेलरनुसार समजलं गेलं. त्यांनी बरं केलं ते सांग, कारण की त्यांनी तसं ट्रेलर मध्ये दाखवलंच आहे, हॉरर स्टोरी वगैरे आहे, तर सांगण्याचं एवढं थोडंसं सस्पेन्स राहिलं असतं की जारण म्हणजे काय बाबा, तेवढं असं. ओके, सस्पेन्स स्टोरी आहेच त्यांची. येस. आता पटकन आपण आपल्या मराठी मूड मीटरवर या आणि याला रेट करायचा आहे. तो आपला मराठी मूड मीटर फ्रॉम धमाल वाटतंय, मस्त वाटतंय, की एकदा बघूया काहीतरी चांगलंय, ते एकदम फार झोप येते, ह्याच्यापैकी एक. सो ऍट द काउंट ऑफ 3, 1, 2, 3, एकदा बघूया धमाल 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 धमाल. क्या बात आहे. यावेळेचा वर्डिक्ट आहे धमाल. तर जारण सिनेमाला मराठी मूड तर्फे खूप खूप शुभेच्छा. खूप क्युरियोसिटी तर जनरेट केली आहे. ट्रेलर पण इंटरेस्टिंग आहे. हॉररचा ट्रेंड आहे. अतिशय सुंदर परफॉर्मन्सेस आहेत या सिनेमामध्ये सगळ्याच अभिनेत्यांचे. तर आपण कोणाचं नाव नको घेऊया. तर हा सिनेमा बघा. ट्रेलर बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा. सिनेमा बघितल्यावर मराठी मूडची टीम तुम्हाला थिएटरच्या बाहेर तुमचे परफॉर्मन्स विचारायला असणारच आहे. तर मुंबईचे जे सिनेमा हाऊस आहेत तुम्हाला मे बी सरप्राईज मध्ये मराठी मूडची टीम मिळेल. मराठी मूडच्या टीमला तुम्ही नीट उत्तर दिलं तर तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट हॅम्पर्स किंवा वाउचर्स पण त्यांच्याकडे असतील, ते मागायला विसरू नका. काय कोणाला लास्ट वर्ड्स बिफोर एंडिंग दिस सेशन? मला असं म्हणायचंय, एक एक करू. हा बोल. बोला. माझं असं म्हणणं आहे की सिनेमा खरंच चांगला आहे, पण थोडंसं अजून मार्केटिंग केलं पाहिजे. कारण आधी जे सिनेमे आधीच रद्दी होते त्यांचे सुद्धा चांगलं मार्केटिंग केलं आणि ते सिनेमे सुपर डुपर फ्लॉप झाले. आपण बघितलंय मागच्या काही रिॲक्शनच्या व्हिडिओमध्ये पण आपण ते सगळं सांगितलेलं आहे. तर हा सिनेमा तसा नाहीये. हा सिनेमा इतर सिनेमापेक्षा आणि खऱ्या अर्थाने खरंच वेगळा आहे सिनेमा. चांगलं मेहनत घेतली आहे, सगळंच चांगलं आहे या सिनेमामध्ये. फक्त हा एक बॅकड्रॉप किंवा आपण काय म्हणतो त्याला थोडंसंही कमी आहे. ती असं वाटतं की मार्केटिंग चांगलं केलं की अजून 5-6 जून, कधी 5 का 6 माहित नाही, 5 तर अजून आहे वेळ त्यांच्याकडे. तर त्यांनी थोडंसं मार्केटिंग जर चांगलं केलं तर किमान सिनेमा लोकांपर्यंत पोहोचेल. ओके. फ्रायडेला नाही रिलीज होते, आज थर्सडेला रिलीज होतोय हा चित्रपट. आणि प्रत्येक ऍक्टरने खूप अभ्यास केला ह्यामागे. जसं ट्रेलरमध्ये त्यांनी, ट्रेलरचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तुम्हाला कळतीलच. अमृता सुभाष असतील, अनिता दाते असतील, प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे त्यांचं कॅरेक्टर निभवण्यासाठी. त्यासाठी तर पाहावंच आपण. बाकी सारंग, गोवर्धन, एनी लास्ट वर्ड्स? म्हणजे एक उत्तम परफॉर्मन्स आणि म्युझिक जर का बघायचं असेल, ऐकायचं असेल तर हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच बघितला पाहिजे असं मला वाटतं. ओके, ठीक आहे. तर लवकरच सिनेमा थिएटरमध्ये बघा. सिनेमाला खूप 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 प्रतिसाद द्या. म्हणजे असे छान सिनेमे मराठीमध्ये अजून येतील. बनवणाऱ्यांना पण खूप छान प्रतिसाद मिळेल. सो जारण सिनेमाच्या टीमला मराठी मूड कडून ऑल द बेस्ट. आणि मराठी मूडच्या ऑडियन्सना जर तुम्हाला सिनेमा बघायचा वाटतो, काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजसाठी एवढंच, या एपिसोडमध्ये एवढंच. लवकरच येऊ पुढचा ट्रेलर रिॲक्ट घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.